लोकांना संधी देऊ. हो ना. चल मानव सर, आपण मानव म्हणतो चुकीचा पुतळा आहे आणि मानव आपल्या चुकांमधूनच शिकतो सर. तर असंख्य व्यक्ती तुम्हाला भेटत असतील, ते तुम्हाला त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका सांगत असतील. तर आमच्या सर्वांसाठी हा प्रश्न विचारत आहे मी, की अशी कोणची चूक आम्ही नाही करावं आमच्या आयुष्यामध्ये, की आम्हाला समोर चालून कोणची अडचण येईल, किंवा जे म्हणतात ना चुकातून शिका, अशा प्रकारची काय तुम्ही सांगाल आम्हाला? माणूस चुकीचा पुतळा आहे हे खूप हिट झालं वाक्य मला. म्हणजे ही फार मोठी पळवाट आहे माणसाने माणसासाठी काढलेली. करायचे ते उद्योग करून बसे म्हणायचं माणूस चुकीचा पुतळा आहे. हे सर्टिफिकेशन का देत आहे स्वतःला? स्वतःला लेट मी एक्सप्लेन. स्वतःला प्रमाणित करण्याची घाई माणसानं करायची नाही. ओव्हरऑल स्वतःला प्रमाणित करतोय ना आपण. माणूस चुकीचा पुतळा आहे कुणी सांगितलं? आणि कुठले पुतळे? जर तू मला विचारत असेल तर कुठली चूक आपण होऊ द्यायची नाही, तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आयुष्यात होऊ द्यायची नाही, आणि ती म्हणजे स्वतःच्याही आयुष्यामध्ये स्वतःच्याही चुकांच्या बाबतीत स्वतःला कधीही अभय द्यायचं नाही, पाठीशी घालायचं नाही. एवढीच एक गोष्ट होऊ द्यायची नाही. ज्या वारकरी परंपरेचं आम्ही प्रतिनिधित्व करतो, ज्या संत साहित्याचा विचार आम्ही मांडतो, या वारकरी परंपरेतल्या सकल संतांनी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने जर कुठला महत्वाचा गुण आमच्या समोर ठेवला असेल तर तो हा ठेवलाय की त्यांनी वेळ प्रसंगी स्वतःलाही आरसा दाखवलाय, स्वतःचंही मूल्यमापन केलंय, चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुद्धा अवलोकन केलेलं आहे, स्वतःला सुद्धा शिक्षा केलेल्या आहेत. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, माझे मज कळो येती अवगुण. माझे अवगुण मला कळून येतात, हे ते अभंगात स्पष्ट मान्य करतायत. त्याच्यामुळे जर इथून पुढच्या काळामध्ये चुकीचा पुतळा थोडासा आता बाजूला ठेवू आपण, पण इथून पुढच्या काळामध्ये जर एक यशस्वी नेतृत्व म्हणून पुढे यायचं असेल तर प्रामाणिक स्वतःशी राहावं लागेल आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टीत स्वतःला सुद्धा अभय द्यायचं नाही.